दरवर्षी श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते। यंदा या स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी असून या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी 11 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवा दौड म्हणजेच एक धाव देशासाठी या घोषवाक्याद्वारे ठाणे दौडचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिराचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी दिली। यावेळी एक धाव देशासाठी या घोषवाक्याच्या टी-शर्ट लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या युवा दौडची सुरुवात सकाळी 6:30 वाजता रंगो बापूजी गुप्ते चौक येथून सुरू होणार असून टेंबी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, आंबेडकर रोड, खोपट सिग्नल कडून डावीकडे SMC वरून वळून वंदना टॉकीज वरून 3 पेट्रोल पंप, तिथून सरळ हरिनिवास सर्कल, डावीकडे वळून जय भगवान सभागृह, तिथून डावीकडे वळून गजानन वडापाव, विष्णुनगर, सत्यम कलेक्शन नाका, सेलिब्रेशन दुकान, राम मारुती रोड, इथून डावीकडे वळून पुन्हा गाडगिळ ज्वेलर्स, तिकडून उजवीकडे वळून तळावपाई, नंतर डावीकडे वळून गडकरी रंगायतनवरून पुन्हा रंगो बापूजी गुप्ते चौक येथे या दौडचा समारोप होणार आहे। या युवा दौडच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार हे समाजापर्यंत घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या युवा दौडचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी सांगितले। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये अनेक कार्यक्रम करण्याचा मानस आहे। 30 मार्चला गुढीपाडवा आहे आणि त्यावेळेला करण्याचे कार्यक्रम याच्या अनेक संकल्पना आमच्याकडे आलेल्या आहेत, पण अजून निश्चितपणे अमुकच कार्यक्रम करू असं सांगता येणार नाही। कल्पना बऱ्याच आहेत, पण यावेळचे कार्यक्रम थोडेसे वेगळे असतील दरवर्षीपेक्षा, हे निश्चित। या वर्षीची प्रमुख संकल्पना जी आहे ती भारत 2047 अशी आम्ही ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग असावा अशी संकल्पना यावेळी आम्ही राबवणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून 12 तारखेला स्वामी विवेकानंद जयंती आहे, त्या निमित्ताने 11 तारखेला विवेकानंद दौड हा युवकांसाठी कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि तो त्या दिवशी सकाळी बरोबर 6:30 वाजता सुरुवात होऊन 8:30 वाजता संपेल आणि विवेकानंदांची जी शिकवण आहे ती तरुणांना माहिती असावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। आता युवक म्हणजे साधारण 16-17 वर्षापासून 22 वर्षापर्यंत 24 वर्षापर्यंत युवक असं आम्ही गृहीत धरतो आहोत आणि त्याप्रमाणे सर्व कॉलेजेसना आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे। जवळजवळ 400-450 पर्यंत रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि अजून युवकांची नावं रोजच्या रोज वाढत आहेत। किमान 1200 ते 1500 युवकांनी या दौडमध्ये भाग घ्यावा अशी आमची कल्पना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत। आता त्या सगळ्याच गोष्टी आता सांगता येणार नाहीत, पण युवक येणार आहेत त्यांच्या हिशोबाने त्यांना काहीतरी ब्रेकफास्ट, पाण्याची व्यवस्था हे निश्चित आम्ही करणार आहोत। आणि महत्वाचं म्हणजे दौड असल्यामुळे जर कोणाला काही चालताना त्रास झाला, दुखापत झाली तर त्याकरता आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे आणि डॉक्टरांची व्यवस्था, मेडिकल असिस्टन्स आपण तिथे ठेवलेला आहे।
या यात्रेच्या माध्यमातून आम्ही तरुणांकरता करत असल्यामुळे दौड हा कार्यक्रम फक्त तरुणांकरता आहे. आणि ही जी आपली कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचा गुढीपाडवा कार्यक्रम जो आहे तो सर्व समाजाकरता आहे आणि सर्व समाजातील मंडळींनी यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. मी संजीव गंगाधर ब्रह्मे, कार्याध्यक्ष श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे. आत्ताच आमच्या अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे आणि विवेकानंद दौडचं आपण नियोजन केलं आहे. 1400-1500 युवकांनी त्याच्यात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि तशा दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आपण विवेकानंद विचार त्यांना देण्याच्या दृष्टीने एक पुस्तिका त्याचं वाटप आपण करणार आहोत. विवेकानंद विचार अशी पुस्तिका जी विवेकानंद केंद्राने आपल्याला देत आहेत त्याचं आपण वाटप करणार, म्हणजे विवेकानंद विचार हा घरोघरी पोहोचेल, हा मुळात मुख्य महत्त्वाचा मुद्दा. नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे 3 महिने आहेत त्या 3 महिन्यात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपण वेगळ्या वक्त्यांच्या मार्फत भारत 2047 तसंच बॉर्न टू विन असे 2-3 विषय घेऊन आपण जात आहोत आणि वेगळ्या वक्त्यांना ह्या कॉलेजेस आपण वाटून दिलेले आहेत आणि त्या महाविद्यालयामध्ये त्या मुलांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. म्हणजे मुलांच्या मनावरती एक वेगळे संस्कार, हे भारतभूमीचे संस्कार करण्याचा आपला मानस आहे.